स्पिरिट वर्ल्ड म्हणजे आत्म्याचं जगत. जसं तुमचं जगत आहे, आपलं जगत आहे, तसं आत्म्याचं एक जगत आहे. जे लोक आत्म्याशी कॉन्टॅक्ट करतात त्याला मीडियम म्हणतात, माध्यम म्हणतात. माझे असे 32 लोक होते की ज्यांना मी म्हटलं मला हे शिकवा की ते एक्सपायर व्हायचे. त्याच्यात माझ्या आजीचा भाऊ बाब्या बुवा नावाचा माणूस आहे, तर त्याला म्हटलं होतं आजोबा मला शिकवा. ते म्हणे हा तुला शिकवतो म्हणे. सकाळी पोहोचलो तर आजोबा रात्री वारले होते. त्यापैकी एक नान उमरीगरला मी निरोप पाठवला होता. ते म्हणे ये तू लवकर. 2 दिवसात ती एक्सपायर झाली. त्यानंतर एक मोहिते गुरुजी नावाचे व्यक्ती होते चाकणच्या परिसरामध्ये. मी म्हटलं उद्या जाणार, ते अगोदरच्या दिवशी एक्सपायर झाली रात्री. युनिव्हर्सल माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे सगळे तिन्ही एका रेषेत आले एकत्र की तुम्हाला इंट्युएशन येते, बऱ्याच गोष्टी कळतात. फार मराठीमध्ये PhD जरी झाला एखादा त्याला कविता लिहिता येत नाही, औषधं सगळ्या डॉक्टरला माहित आहे, पण एखादा पेशंट बघितल्यावर पटपट औषध सुचणं हे त्या परमेश्वराची देणगी आहे. तंत्रशास्त्राचा उपयोग सकाम भक्तीसाठी आहे. जे लोकांनी थोडेफार पुस्तकं वाचलेत काही जणांनी आणि स्वतःला तांत्रिक समजायला लागले, ते लोक जनतेची दिशाभूल करतात आणि तंत्रशास्त्राला बदनाम करतात. मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही भूत पिशाच्या मंत्र अजिबात मानू नका. तुम्ही अनुभव घ्या. तुम्हाला वाटलं आहे तर आहे, तुम्हाला वाटलं नाही तर नाही. जर तुम्ही परमात्म्याला मानता तर आत्म्याला मानलंच पाहिजे. नमस्कार मित्र हो, मी रवी भिसे. ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, माणसाच्या मनाची, माणसाच्या मेंदूची रचनाच अशी आहे की त्याला दर दिवशी नाविन्याचा शोध घ्यावासा वाटतो. कुणी आपल्याला एक सेटल व्यवस्थित आपलं आयुष्य पाहिजे म्हणून शोध घेत असतं, कुणी आर्थिक सुबत्ता पाहिजे म्हणून शोध घेत असतं, कुणी बाह्य जगतासाठी शोध घेत असतं, तर कुणी आंतर जगतासाठी देखील शोध घेत असतं. मी हा शोध विषय का बोलतोय? गेले 35 वर्ष नीलावंती ग्रंथाचा जे शोध घेत आहेत ते डॉक्टर गिरी सर माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमात. नमस्कार, जय गुरुदेव. सर तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय, बरंच वाचलंय, बरेच बघितलंय, पण आता एक नवीन गोष्ट आहे आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही नवीन आहात म्हणून मी विचारतोय की तुमची थोडक्यात ओळख द्या. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गिरी गोसावी. माझं मूळ गाव अकोला जिल्हा, कारंजा तालुका. त्यामध्ये कामरगावजवळ एक लाडेगाव नावाचं छोटं गाव आहे, पण आता तो जिल्हा जो आहे आमचा तो वाशिम जिल्ह्यामध्ये गेला, तालुका. त्यामुळे कुणाला सांगताना आम्ही अकोला जिल्ह्यात सांगतो. तर त्या गावापासून माझं बालपण तिथे गेलं. पहिला वर्ग तिथे शिकलो. वडील ऍग्रिकल्चर ऑफिसर होते. दरवर्षी आमची बदली व्हायची. वडील कुठंच करप्शन नाही करायचे, त्यामुळे दरवर्षी बदली आमची. कधी कोल्हापूर, कधी तुमसर, भंडारा, राहुरी, पांढरकोडा अशी महाराष्ट्रभर फिरत राहायचे. पण आमच्या संप्रदायात म्हणजे आमच्या कास्टमध्ये, गोसावी समाजामध्ये एक वंश परंपरेने काही गोष्टी येतात. जसं आयुर्वेद असेल, ज्योतिष असेल किंवा वनस्पतीशास्त्र असेल, तर ह्या वंश परंपरेने येतात. म्हणजे आमचे आजोबा ते उपचार करायचे, पंजोबा करायचे, त्यांचे अगोदरचे पूर्वज करायचे. तर त्याच्यामुळे मला ह्या आयुर्वेदाची गोडी फार होती. त्यामुळे एज्युकेशन 12वी नंतर मी BMS ला ऍडमिशन घेतलं यवतमाळला. पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा म्हणजे माझं मन अभ्यासात कमी रमायचं आणि बाहेरच्या जगतातच जास्त राहायचं. मग कोणी एखाद्या ठिकाणी सांगितलं की अशा अशा प्रकारचे सिद्ध पुरुष तिथं आहेत, त्याच्या दर्शनाला, त्याच्या भेटीला जायचं, त्यांच्याकडनं काही माहिती घ्यायची. पण याच्यामध्ये एक गोष्ट झाली की माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे वयाच्या 4थ्या पासून ते आतापर्यंत सुद्धा मी शक्यतो जितक्या लोकांना भेटायला गेलो का त्याच्यापेक्षा कैक पटीने असे सिद्ध पुरुष मलाच भेटायला आलेत. मग म्हटलं काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असेल याच्यामध्ये. बिलकुल. आणि जे लोक भेटले का ते जेन्युइन भेटलेत मला. आणि ते जे लोक भेटले तर ते असे होते की त्यांनी आयुष्यामध्ये कधी स्वतःचा स्वार्थ नाही पाहिला, त्यांनी स्वतःचं नाव पण नाही झालं पाहिजे, स्वतःची आयडेंटिटी पण कळू द्यायची नाही. पण मला ते मिरेकल बघितल्यावर असं वाटत अरे घडते कसं काय, काही गोष्टी घडायच्या. काही पेशंट आहेत, एखादा पेशंट फार सिरियस झालेला आहे, तो बरा होत नाही, आता डॉक्टरने सांगितलं की याला घेऊन जावा, त्याचं काही होऊ शकत नाही. तर मग त्यांनी थोडासा काहीतरी उपाय सांगायचे, ते साधू अरे बाबा असं असं करून बघ, त्याला तो खडखडीत बरा व्हायचा. तर मग मला असं ते मिरेकल वाटायला लागलं. तर जेव्हा BMS ला होतो मी, 1988 ची माझी ऍडमिशन आहे, तेव्हा तिथं आसेगाव देवी म्हणून गाव आहे, यवतमाळ जिल्ह्यात बाभळगाव तालुक्यामध्ये आसेगाव देवी एक गाव आहे. त्या गावामध्ये उद्धव खोडे नावाचा माझा मित्र आहे, तेली समाजाचा मित्र आहे. मी त्याच्या घरी जायचं. तिथे गेल्यावर एक महाराज यायचे नेहमी. मी ज्या दिवशी तिथं पोहोचायचं त्या दिवशी ते हजर असायचे संध्याकाळी. मग गप्पा करायचे त्यांच्यासोबत आणि ते म्हणायचे की तू पिंपळखुटा म्हणून गाव आहे तिथं या मंदिरावर. मग मी त्या मंदिरावर वगैरे गेलो, त्या गावातले बरेच लोक बघितले. त्या गावामध्ये एक कोलाम समाजाचे ग्रस्त होते, त्यांचं नाव गुलाबराव राडरी.
आणि एक लहान बाळ होतं, धेडांदे आडनावाचं पेशंट होतं. मला अजूनही आडनाव आठवते त्याचं. ते लहान बाळ सांगितलं की पेडिट्रिशियनला सांगितलं की हे गाव जगत नाही, तुम्ही त्याला घरी घेऊन जा. तर त्या गुलाबराव राठरेंनी काय केलं की एक ग्लासभर पाणी घेतलं असं आणि त्याचं काय मंत्र पुटपटलं आणि त्याच्या अंगावर टाकलं बाळाच्या. तर तो बाळ खेळायला लागलं. त्यानं सांगितलं की बाबा अक्षरशः या बाळाची डेथ होईल, म्हणजे मरेल हा बाळ. कॉलेजच्या काळातली 1988 ते 89-90 ची गोष्ट. तर मी त्या दिवशी उद्धवच्या घरी होतो. ते उद्धवचं की नाही गावामध्ये फार वर्चस्व अजूनही आहे आता. म्हणजे मी 20 वर्ष झाली गावीकडे गेलो नाही, तिकडे 20-25 वर्ष. पण त्याचं गावावर एक पकड होती. त्यानं गावामध्ये दारूबंदी केली होती. गावातले सगळे तरुण पोरं त्याच्या हातामध्ये होते, तालीम होती, कुस्त्या खेळायचे. तर त्याला म्हटलं की तुझी एवढी आता गावामध्ये ओळख आहे, त्या गुलाबराव राठरेंना सांग म्हटलं की मला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, आयुर्वेद म्हणा किंवा आणखी काही गोष्टी, तंत्रशास्त्र. मग त्यांनी त्याला घेऊन गेलं, मी मला घेऊन गेले की मामा अशी गोष्ट आहे, हे माझा मित्र आहे रवी, त्याला शिकायचं आहे. ते म्हणे बाबा आमच्या कास्टमध्ये, कोलाम समाजामध्ये ही विद्या फक्त आम्ही आमच्याकडे शिकवतो, आमच्या कम्युनिटीच्या बाहेर नाही शिकवत. मग तसं म्हटल्यानंतर तो दिवस गेला. मग 1 महिना गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात मी त्यांच्याकडे गेलो. मग त्यांचं थोडं काम करू लागायचं, त्यांच्या म्हशीचं शेण काढू लागायचं, काहीतरी करायचं, असं त्यांना मदत करायची कामामध्ये. त्यांना माझा स्वभाव फार आवडला. हळूहळू त्यांनी काही गोष्टी मग आयुर्वेद वगैरे शिकवलं. त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं की निळावंती नावाचं एक पुस्तक आहे, त्याचा तू शोध घे. अच्छा, निळावंतीची पहिली ओळख गुलाबराव राठरे यांनी करून दिली. तर गुलाबराव राठरे अजून गावात असतील ते त्या यवतमाळला. माझं गावाकडे जाणं नाही होत जास्त. यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव तालुक्यात आसेगाव देवी म्हणून गाव आहे, कारण तिथे देवीचं मंदिर आहे फार मोठं. त्या गावामध्ये ते ग्रस्त आहेत. त्यानंतर मग मी त्याच्या शोधामध्ये त्या रामगाव रामेश्वर नावाचं एक मठ आहे दारव्याजवळ यवतमाळ जिल्ह्यात. त्या मठात मी बरेच दिवस राहिलो. तिथं संतोषनाथजी, पंजाबनाथजी, नाथ संप्रदायाचा मठ आहे, ते त्याच्यामध्ये होतो. राहिलो म्हणजे शिकण्यासाठी जे काही मिळेल ते शिकत राहायचं, तिथंच राहायचं, भिक्षा मागायची, तिथं स्वयंपाक करायचं, तिथं खायचं. आणि असं करता करता तिथल्या लोकांनी माझ्या वडिलांना कळवलं. मी मेडिकल कॉलेजला अभ्यास करतो म्हणून सांगितलं होतं ना की तुमचा मुलगा अशा मठामध्ये आहे. वडील तेव्हा राळेगाव, मारेगाव, वणी, घाटंजी आणि पांढरकोडा 5 तालुक्याचे बॉस होते. आणि पांढरकोड्याला त्यांचं ऑफिस होतं. ते तिथून मला घ्यायला निघाले. मला कळलं वडील येते की मला लगेच जाऊन परत कॉलेजला जाऊन बसलो. इतका वेळ होता मला. तर त्या मठामध्ये पण भरपूर शोध घेतला. त्या मठामध्ये असं कळलं मला, कुठं रामगाव रामेश्वरचं ते मठ आहे, त्यामध्ये असं कळलं की असाच सेम मठ जुन्नर तालुक्यामध्ये पारुंडे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आहे. म्हणून यवतमाळ जिल्ह्यात जुन्नर तालुका पारुंडे गाव. मग तेव्हापासून माझ्या मनात जुन्नर, नारायणगाव, पारुंड आणि हे पुणे जिल्हा हे व्हायचं. पण तोपर्यंत पुण्याचं मुंबईचं काहीच कनेक्शन नाही. विदर्भ, यवतमाळ, अकोला ते आमचा भाग तिकडचे. मग एक अशीच एक अपॉर्च्युनिटी आली. मी आई म्हणत होती मामाच्या मुलीशी लग्न कर, ते नाही म्हणलं मला त्यामुळे, कारण पण घरून पळून आलो. तर पळून आल्यावर इथं पुण्यामध्ये आलो. पुण्यावरून मग नारायणगावला गेलो. तिथं एक डॉक्टर गोसावी म्हणून त्यांच्याकडे मी जॉब केला थोडे दिवस. 1500 रुपये महिन्याने राहिलो तिथं. 94 ची गोष्ट आहे, 94-95. आणि मग त्याची शोध घेतला की इथं पारुंड कुठं आहे, तिथे गेलो. शिक्षण पूर्ण झालं होतं. डिग्री हातात आली होती, प्रॅक्टिस सुरू केली होती. पण मला विदर्भात थांबायचं नव्हतं, इकडे निघून यायचं होतं. मी इकडे आलो त्या निळवंतीच्या शोधामध्ये. तर नारायणगावला आल्यानंतर गोसावी डॉक्टरला असताना जी माहिती काढायचा मी, ज्या दिवशी सुट्टी मिळेल त्या दिवशी त्या जंगल भागामध्ये फिरायचं, पारुंडला जायचं, इकडे जायचं. असं करता करता एक माझा लहानपणी भाऊ नाथ संप्रदायामध्ये त्याचे कानामध्ये कडे असतात, ते निघून गेला होता माझा नातेवाईक. त्याचं नाव विठ्ठल होतं. तर तो निघून गेला आणि मी काय केलं, पारुंडला गेलो. तिथं अश्विननाथजी महाराज होते. अश्विननाथजी महाराजांना मी पेढा घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं की बाबाजी मेरा भाई था एक, वो भी नाथ संप्रदाय में चला गया, कहाँ है पता नहीं है, हमने बहुत ढूंढा उसको. अक्षरशः माझ्या काकांनी त्याला कटकला गेले होते शोधायला, ओरिसा कटक तिकडे. कारण इंदिरा गांधीच्या एका फोटोमध्ये लहानपणी त्याचा हे आला होता, त्याच्या गुरुची छत्री पकडलेला तो असा, आणि कटकला होता, ओरिसा कटक तिकडे. तर तो फोटो बघून आमचे काका ओरिसाला गेले त्याला शोधायला, पण तो सापडला नाही. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुमचा तो मुलगा आमच्या दीक्षा घेतलेली नाथ संप्रदायाची, पण तो आता साधू झाला, त्याला घरी नेऊ नका तुम्ही. त्याचा कानचिरा म्हणजे कानकट केली त्याचे, तो आता काही तिकडे येणार नाही. त्यानंतर मग मी त्या अश्विनाथजीला फक्त एवढंच म्हटलं की एक मेरा भाई है, बचपन में चला गया, उसकी बहुत याद आती है, वो मुझे मिलना चाहिए. त्यानंतर काय झालं की त्यांनी अश्विनाथजींनी असं पेढा घेतला, मी दिलेला प्रसाद विस्तवावर ठेवला, पाणी शिंपडलं, असं गोल फिरवून नमस्कार केला.
जाओ तुम्हाला भया जाएगा म्हणे. मग मी आलो नारायणगावला. माझी ओपीडी होती त्या लक्ष्मी थिएटरच्या बाजूला माझी ओपीडी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी एक साधू ज्याच्या कानामध्ये कडे आहेत, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, तरुण एकदम यंग असा, ब्लॅक कलरचा असा आला समोर. ते म्हणे ओळखला का? नव्हता म्हणतायत. विदर्भातल्या बऱ्याच लोकांना गुळ नाही म्हणत, गुड म्हणतात. ओळखला का मध्ये? तर म्हणलं विठ्ठल का? मग त्यानं हेच केलं. त्याचं नाव रवींद्रनाथ झालं नंतर. तर मग तो एकदम असा कफलक सारखा राहतो. म्हणजे या नाथ संप्रदायातले लोक साधे एकदम साधे राहतात. एकदा काय झालं की तिथं कालतांबा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये मी त्याला म्हटलं अरे मला ते निळावंतीच्या शोधासाठी आलो इकडं. तुम्हाला काय म्हटलं? तू त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ म्हणे. तो काय म्हटलं त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ तू. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे बरं माझ्याकडे. त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ म्हणे. तर मी म्हटलं अरे यार मला एक जिज्ञासा आहे म्हटलं काय करायचं ते. तर ते म्हणे तू कुकडेश्वरला जा म्हणे. त्यानं कुकडेश्वर सांगितलं. मग मी कुकडेश्वर इथे एक शंकराचं मंदिर आहे. तेव्हा डॉक्टर घोरपडे, उत्तमराव घोरपडे हे आहेत, ते पॅथॉलॉजिस्ट आहेत. नंतर डॉक्टर रोकडे ENT सर्जन होते ते, आणि आम्ही तिघ जण याला गेलो कुकडेश्वरला. अतिशय प्राचीन मंदिर, चारही बाजूला मस्त डोंगर तिथं. आणि त्याच्यामध्ये तिथं आम्ही त्या मंदिरामध्ये संध्याकाळी गेलो, पोहोचलो. स्वतःसोबत खिचडी शिजवली, खाल्ली, ध्यान केलं, तिथं आरती केली. असे मस्त इतकं निर्मनुष्य ठिकाण आहे ते. तिथं गेलो. तिथं एक लागून छोटंसं गाव आहे पूर म्हणून. त्या पूर गावामध्ये बुधाजी बुवा दिवटे होते. आता इथून पुढे निळावंतीचा शोध सुरू होते. ते बुधाजी बुवा दिवटेंना मी सहज बोललो असं मला काय जाणवलं की यांच्याकडं काहीतरी माहिती असेल या पुस्तकाबद्दल. तर ते काय म्हटले की बाबाजी, म्हटलं दादा हे निळावंती पुस्तकाबद्दल काय माहिती आहे का? त्याने एकदम असं माझ्याकडे बघितलं, असं त्यांना छातीत सर्र झालं. ते म्हणे डॉक्टर साहेब त्या पुस्तकाचं नाव नका काढू म्हणे. म्हणलं का? नाही म्हणे त्यांच्या भाषाने कुणीतरी वाचली होती, तो एक्सपायर झाला. आणि मग त्यांनी ते त्यांच्या घरी आणलं ते पुस्तक. बुधाजीभाऊ दिवटेंनी त्यांच्या घरी आणल्यावर त्यांची विना नावाची मुलगी होती, तिनं वाचलं, ती एक्सपायर झाली. तर त्याच्यामुळे बुधाजीभाऊ इतके घाबरायचे की ते पुस्तक कोणाला दाखवायचेच नाही तो ग्रंथ. मग मला आणखी उत्सुकता लागली, असं काय त्या ग्रंथात की ते वाचल्यावर मरते माणूस किंवा वेडा होतो, असं काय आहे? तर त्या बुधाजीभाऊच्या इतके मागे लागलो, पण त्यांनी काही दिलं नाही. शेवटी मी जायचं, 1-2 दिवस थांबायचं तिथं गावामध्ये, पूर गावामध्ये एक मारुती वायाळ नावाचे ग्रस्त होते. मुलगा होता, चांगला स्वभावचा एकदम. त्याचे किराणा दुकान होते, त्याकडे डाळ आणि तांदूळ आणायचा, मी खिचडी करून खायचा. आता ते नेता झाले बरं, ते नेता झाले मारुती वायाळ. आपण त्यांना भेटू एकदा. आणि त्याच्यानंतर मग असं करता करता दवाखाना चालू माझा. मग ही काही निळावंती मला सापडली नाही. त्यानंतर काय झालं की दवाखान्यात बसल्या बसल्या आता एवढ्यात म्हणजे 25 वर्षानंतर काल परवा एक व्यक्ती आले, त्यांचं नाव काठे आडनाव. तर त्या काठेंना म्हणलं की तुम्हाला निळावंतीचं काय माहिती आहे? म्हटलं मला असं जाणवलं यांच्याकडे. ते म्हणे सर आत्ता 1 मिनिट काय थोड्या दिवसापूर्वी ते पुस्तक ज्या शिक्षकाकडे होते का त्यांनी वाचलं, आणि ते वाचता वाचता ते एक्सपायर झाले. ते पुस्तक आता कुठे सापडून नाही राहिलं. पण आता आपण बरचशा जवळ पोहोचलो, त्या गोष्टीच्या जवळ पोहोचलो. त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की तो विठ्ठल जो होता माझा भाऊ रवींद्रनाथ, त्यानं त्याच्यातलेच काही प्रयोग केले होते, त्याच्यामुळे त्याची त्वचा भयंकर काळी काळी पडली होती. त्यांनी वाचलं होतं. त्यांनी त्याच्यातला काहीतरी भाग हे केलेला सिद्ध करण्याचा त्याच्या गुरुकडनं प्रयत्न केला होता. तो म्हणायचा की हे करू नको तू. त्याला भेटायला मी माझे 2 मित्र गेलो होतो. आम्हाला भयंकर भूक लागली होती. तो कालतांब नावाच्या गावात होता. कालतांब त्या गावाचं नाव, त्या गावात होता, काल्यामध्ये की तांब्यामध्ये असं काहीतरी गावाचं नाव आहे. तर दुपारची वेळ होती, आम्हाला भयंकर भूक लागली. त्याची एकदम जीर्ण झोळी, काळा चहा करायचा, लाकडं पेटवून त्याच्यावरती चहा करून द्यायचा. आणि भूक लागल्यावर त्याला म्हणलं यार लय भूक लागली दुपारी, इथं काय खायला आहे का? ते म्हणजे त्या झोळीत बघ म्हणे काय आहे का ते. म्हटलं तुझ्या झोळीला आम्ही हात लावतो तूच घे म्हटलं. मग त्याने गेला, अशी झोळीत हात घातली, फाटकी झोळी होती, अशी वंजूळ काढली त्यानं, वंजूळ भर त्याच्यात बदाम. मग त्याने ते बदाम आम्हाला दिले, आम्ही खाल्ले. माझे 2-3 मित्र होते. परत म्हणे आणखी काय पाहिजे का? म्हटलं हो दे. त्यानं परत वंजूळ मध्ये घातली, आणखी काजू आणले त्यानं. आणि मग आम्ही पाहिलं की त्या पूर्ण बदामात पहिल्या ह्याच्यात एकही काजू नव्हता. जेव्हा त्यानं काजू घेतले तेव्हा एकही बदाम नव्हता. तर नंतर मग ते भांडी धुवायला बाहेर गेलता का त्याचा, तसं ते काम स्वतःच करायचं. तर मी त्या झोळीला बघितलं, झोळीत कप्पा सुद्धा नव्हता दुसरा, आणि झोळी अशी जीर्ण झालेली होती. त्याला म्हटलं अरे हे कसं कुठून आणले म्हणलं हे?
त्या हसल्या, काही नाही रे म्हणे, होते सकाळची भिक्षात आलेली. तो असं सांगत होता काही, पण तो स्वतः खायचा नाही ते काही. आणि त्यानं एकदम शेवटपर्यंत असं हे जीवन जगलं. शेवटी त्याचा मृत्यू यालाच झाला, कोकडेश्वरलाच झाला, आता 1-2 वर्षापूर्वी. हे निळावंती जे आहे, हा ग्रंथ असं म्हणतात की ज्यांनी वाचला त्याचा मृत्यू होतो. पण आता जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बघत नाही, पण मी ह्या स्टोरीच्या फार जवळपास गेलेलो आहे. बरोबर. पण तुम्ही आयुष्यातली 35 वर्ष शोधतायच, म्हणजे अजून जवळ आहे असं तुम्हाला एक अंदाज आहे. पण याच्यात असं काय असू शकतं की माणूस वेडा होतो किंवा मृत्यू पावतो, असं काय? आमच्या आजोबांनी जेव्हा सांगितलं मला की एक तर हा ग्रंथ वाचू नाही, हा ग्रंथ कुणी वाचावा, ज्याला मुलबाळ नाही, ज्याला काही नाही त्याने. आणि त्यांनी सांगितलं होतं ही विद्या जर शिकायची असेल कुठली तर संसार करू नको म्हणे, लग्न करू नको म्हणे. जर लग्न केलं तर संसार व्यवस्थित होत नाही म्हणजे माझा अनुभव आला मला त्या गोष्टीचा. ते माणूस विरक्तच राहते नंतर. तर जेव्हा एखाद्या गोष्टीच्या शोधात जातो आपण, ती गोष्ट बाजूला राहते, दुसऱ्याच बऱ्याचशा गोष्टी सापडतात तुम्हाला. अशा लाईफमध्ये अशा बऱ्याच गोष्टी सापडल्या. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय काय सापडलं? निलावंतीच्या शोधात निघालात तुम्ही? म्हणजे मी जेव्हा लहानपणापासून निघालो, तर जेव्हा नारायणगावला आलो होतो का, तेव्हा नारायणगावला 94, 95, 96, 97 पर्यंत रस्ते असे सगळे चिखलाचे होते, सगळे चिखलाचे होते. आणि मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगा, योगी कथामृत नावाचा ग्रंथ वाचत होतो. आणि मला असं वाटायचं की बाबा ह्या ग्रंथामध्ये जे सांगितलं युक्तेश्वर गिरी, ते आपले गिरी संप्रदायाचेच आहे, त्यांचे शिष्य परमहंस योगानंद. मला त्याच्याबद्दल आणखी आत्मीयता वाटायची, रात्रंदिवस त्यांचा विचार करायचा. एक दिवस काय झालं, मी दवाखान्यात त्या लक्ष्मी थिएटरच्या तिथं दवाखान्यामध्ये बसलेलो आणि पेशंट बघत होतो. ते एक 6 फूट उंच गोरा पान, फक्त पंचा गुंडाळलेला, इथून इथपर्यंत कमरेपर्यंत असा पंचा गुंडाळलेला व्हाईट कलरचा साधू आला. आणि लांब केस असे इतके मागे सोडलेले, गोरा पान, चेहरा लहान बाळासारखा चमकायचा त्याचा. तो आला दवाखान्यामध्ये आणि त्याच्या इथं बरोबर एल आकारचा, अँकल जॉईंटला एल आकाराची उंड होती, अशी एल आकाराची मोठी जखम होती. म्हणजे मग एसटी वगैरे काहीतरी लागली असेल असं. तर मी म्हटलं अरे बापरे किती लागलं म्हटलं. मी पहिले पट्टी करून घेतली पटापट. म्हणजे त्याला म्हटलं स्टिच टाकतो म्हटलं त्याला. ते म्हणजे नाही, हम स्टिच नाही टाकते, खाली ड्रेसिंग करतो इसका. मग मी ड्रेसिंग करत होतो ना, तर ऍज युजल डॉक्टरांना माहित आहे की ब्लडचा एक वेगळा स्मेल येतो. बरोबर. त्याच्या रक्ताचा स्मेलच येत नव्हता, त्याचा ब्लडचा स्मेल, सुगंध यायचा. दुसरी गोष्ट, बाकीचं रक्त थोडं काळपट असते, याचं एकदम गुलाबी रक्त होतं तिथं हाताचं. आणि ती पट्टी केली मी त्याची आणि त्यांना टीटीचं इंजेक्शन भरलं. म्हणजे इंजेक्शन नाही, आम्ही इंजेक्शन दिली ते म्हणे. म्हणलं गोळ्या वगैरे घेतल्या. मग त्या काळामधले जे काही डायक्लोफेनेक, रेशोपेप्टिडेज आणि अँटीबायोटिक एखाद्या एमॉक्सिसिलिन असं त्याला कॉम्बिनेशन करून ते त्यांना दिलं. नाही बोले हम दवाई नाही खाते. अरे म्हटलं एवढी मोठी जखम आहे, हा माणूस म्हणतो मी हे नाही खात, औषध नाही, काही नाही, काही इंजेक्शन नाही. तर मी की नाही माझ्या हॉस्पिटल क्लिनिकमध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ खिचडीचे असे पाकिट तयार करून ठेवले होते. ते कोणी माणूस आला बाबा पैसे द्या भिकारी असं, तर मी त्याला एखादी पिशवी देऊन टाकाय, तू हे खा बाबा पण पैसे नको घेऊ, का ते पैसे दारू वगैरे पैसे. साधू आले, कोणी वाट सुरू आले, त्याला ती पिशवी देऊन टाकायची, तू शिजवून खा. मग मी त्याला ती पिशवी दिली एक डाळ आणि तांदूळ. ते म्हणजे हम खाना नाही खाते म्हणे. मग म्हटलं याला काहीतरी द्यायचं आपण. म्हटलं रुको बैठो इधर. मग मी आपले शूज घातले, ते चिखलातनं गेलो. आमच्या त्या नारायणगावच्या रोडवर फार चिखल असायचं तेव्हा. आणि 2 सफरचंद घेऊन आलो. 2 सफरचंद आणले आणि मग मी त्यांना दिले, येतो बी खाऊ म्हणलं. तो हसला, तो या टेबलवर बसला होता. टेबलवर बसला, तो हसला, त्याने असं डाव्या हातातच पकडलं ते आणि असं फेकलं वर, असं झेललं, परत फेकलं, माझ्याकडे बघितलं, हसला, मला असा हात केला आणि नंतर त्यानं असे पाय हलवले आणि तो गेला. मग त्याने जे पाय हलवले का असे, त्याचे गाल जितके गोरे होते का तितके पाय गोरे होते त्याचे. आणि तो गेला बाहेर, हॉस्पिटल क्लिनिकच्या बाहेर गेला. त्या क्षणाला मला क्लिक झाल्यानंतर तोपर्यंत नाही, तो बाहेर गेलेपर्यंत, की एवढ्या चिखलातून जर तो आला तर त्याच्या पायाला मातीचा कण का नाही लागला. करेक्ट. त्यामुळे मी सेकंदा विचारला, स्टेथो वगैरे सगळं टाकून दिलं, बाकी पेशंटला थांबवलं, पळतच सुटलो त्याच्या मागं. मी बाहेर गेलो तर बाहेर नव्हता तो. मग ज्या 2च एक्झिट होते, एक गोसावी डॉक्टरच्या म्हणजे सरकारी दवाखान्याच्या रोडला, एक होतं बस स्टँडच्या रोडला. मी दोन्ही रोड सगळे पिंजून काढले आणि प्रत्येकाला विचारलं, असा माणूस दिसला का, 1 6 फूट उंच आहे, गोरापान आहे, फक्त त्याने एवढा टावेल पांढरा गुंडाळलेला आहे, असा कोणी माणूसच आला नाही म्हणे. प्रत्येक जण सांगितलं. मला ते एक मिरेकल वाटली माझ्या आयुष्यामध्ये घडली. अशा बऱ्याच घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये. काय असू शकतं ते? बहुतेक महावतार बाबाजी असणार ते नक्कीच.
कारण मी अजूनही त्यांची आठवण काढतो ना, त्यांचा चेहरा बघतो ना, ते जे असे बसलेले असतात शांभवी मुद्रेमध्ये, वर डोळे गेलेले, मला अजूनही डोळ्यापुढे तेच दिसतात. तुमच्या तोंडी नाव पण असतं बऱ्याचदा. पण काय म्हणतात ना, की ज्या गोष्टी मला बघायला मिळाल्या माझ्या आयुष्यामध्ये, कदाचित ते माझ्या मुलांना, मित्रांना कोणाला मिळालं नाही. म्हणून म्हणतात ना की पिशाच्च के दर्शन के लिए भी पुण्य की आवश्यकता होती आहे. देव तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या वेळेस एखादं भूत बघायचं असेल किंवा आणखी काही बघायचं असेल तर पुण्य पाहिजे, असं गोस्वामी तुलसीदासनी सांगितलं. तर देव तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणजे कुठलीही घटना तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वाईट असेल, तिच्यात तुमच्याकडं तुमचं संचित असल्याशिवाय तुमच्याजवळ येत नाही ती गोष्ट. कुठली गोष्ट शिकतो म्हटलं तरी तुम्ही शिकू शकत नाही. काही जण बघा बासरी घेतात, वर्ष 2-2 वर्ष फुकतात, टाकून देते नाही. पण काही जण जन्मत असताना काही कला असते ते येते. तर असं म्हणतात की पूर्वजन्मातली गोष्ट आहे. बिलकुल. पूर्वजन्मात ज्याची साधना झाली ते करतात. बघा सचिन तेंडुलकरांचा मुलगा क्रिकेटमध्ये कितीही करू देत, त्यांच्या वडील शिकवायला आहे, पण अर्जुननं तसं ते यश म्हणजे 1% हासिल नाही केलं. पण सचिननं ते गुरुकृपा, तो आत्माच वेगळा असतो. म्हणून तर आपण यांना डिवाइन सोल म्हणतो. बरोबर, दैवी आत्मे. करेक्ट आहे. आता विषय असा आहे की तुम्ही तो शोध घेताय जगातले, भारतापुरतं जरी बोलायचं झालं, बाहेरच्या पण देशात आहेत, पण भारतापुरतं बोलायचं झालं तर भारतातले बरेच जण या ग्रंथाचा शोध घेत आहेत, है ना. पण सांगतायत की मी वाचलेलं नाही, मी कुणीतरी वाचलं त्याला असं झालं, कुणीतरी वाचलं असं झालं, पण हा पहा नीलावंती ग्रंथ असं मात्र कोणी सांगणार नाही. नाही, जो सांगेल का तो वाचलेला असेल एकतर, आणि ज्यानं वाचला का तो मौन होईल. मी परत एक सांगतो तुम्हाला की हे पुस्तक वाचणं, त्याच्यामध्ये आता या अशा ग्रंथ, याच्यासारखे बरेच ग्रंथ आहेत. निळावंती एक झाला, याच्यासारखे बरेच ग्रंथ आहेत. एका ग्रंथाचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्या ग्रंथामध्ये पहिल्या 4 ओळीतच सांगितलं हा खरा की खोटा. कुठल्या ठिकाणी वाचायचा, म्हणजे जिथं उत्तरवाहिनी नदी आहे, शंकराचं मंदिर आहे, बाजूला स्मशान आहे, स्त्रीच्या बांगडीचा सुद्धा आवाज येत नाही, निवांतच ठिकाण आहे बा, असं जिथं कोणी डिस्टर्ब करत नाही तुम्हाला, तशा ठिकाणी वाचायचं आहे. ते वाचण्याचे पण काही विधी आहेत. त्यातले जे काही अघोरी विद्या असलेली एकाच पुस्तकात दोन्ही विद्या एकत्र आहेत. बरं. म्हणून त्याच्यातल्या 4 ओळी वरच्या, परत बाजूच्या 4 ओळी, परत 4 ओळी अल्टरनेट वाचायच्या त्या. ओके. तर ते एक तयार होते, एक खंड तयार होतो त्याचा. मंत्राला खंड म्हणतात. ते खंड आहे ना, ते ओळी जोडावे लागतात. जर तुम्ही सरसकट सगळं वाचलं का, तर तुम्ही वेगवेगळ्या स्पिरिटशी कनेक्ट होता. बर. आणि ते तुम्हाला त्रासदायक होते. मग वेडे होतात बरेच जण, सुसाईड करतात बरेच. याच्यात सुसाईडचाच भाग झाले, बरेच जण सुसाईड झालेली. तुम्ही गौरव तिवारीचं जर नाव ऐकलं असेल, त्याला सुद्धा त्या स्पिरिटचाच त्रास झालेला आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, काही गोष्टी आहे ना गुप्त, ते गुप्तच आहेत, तुम्ही ते प्रकट करू शकत नाही. समजा तुम्ही एखादी गोष्ट समजा तुम्हाला साध्य झाली आणि तुम्ही म्हटलं की मी आता जगाला सांगतो, हे याचा उपयोग असाच आहे आणि हे असंच आहे, एक तर तुम्ही वेडे तरी होता, नाही तर मरता तरी. स्पिरिट वर्ल्डचं म्हणजे त्यांचे नियमच असे आहेत की हे सगळ्यांसाठी नाही, हे फक्त तुमच्यासाठी. तुला काहीतरी स्पेशल आशीर्वाद आहे किंवा ते पूर्व जन्मात साधना झाली असेल, बाकी गोष्टी असतील. ते निळावंती हे नाव बरेच ठिकाणी जर येत आहे, काही ना काहीतरी तिथे आहेच. आणि तुमच्या आजूबाजूच्या ज्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना त्याबद्दल माहिती आहे. म्हणजे प्रत्येक गावात, म्हणजे जुन्नर तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये हा ग्रंथ होता आणि त्याचे बरेच लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. त्यासाठीच तर म्हणजे त्याच्यात काय नसतं विशेष, तर बंदी घालायची वेळ आली असती. म्हणजे ब्रिटिश सरकारच्या काळात याच ग्रंथावर तर बंदी होती. नाही, आता असं हे म्हटलं जाते ब्रिटिश काळात बंदी वगैरे होती, असं काही नव्हतं, असं माझं मत असेल. मत आहे माझा वैयक्तिक, याच्यावर काही बंदी वगैरे असं काही नव्हतं. किंवा कोणी म्हणते हे बंदी, त्याचं एक विनाकारण मोठेपणा किंवा गोडवा घालण्याचा प्रयत्न त्याच्यात केलेला आहे काही लोकांनी. मग ते एक हात लाकूड 9 हात डबली, तसं नाही पाहिजे. जे खरं मला असं कुठं काही त्याचा रेफरन्स पण मिळाला नाही. पण तंत्रशास्त्राचे प्रयोग करणाऱ्यासाठी हा ग्रंथ माइलस्टोन आहे. म्हणजे तुम्हाला एक महत्वाचं आहे, हे मात्र खरं आहे. समजा तो ग्रंथ मिळाला, वाचला, तर नेमकं काय होतं आयुष्यात, बदल काय होतो? म्हणजे मौन तर होतं, तुम्ही सांगितलं, आणखी काय बदल होतात किंवा काय साध्य होतं? म्हणजे जे माझ्या आजोबांकडनं मी ऐकले, काही गोष्टी मी पाहिल्या आहेत आमच्या आजोबाकडनं, तर त्याच्यामध्ये एक दुसरा पार्ट सांगितला की मी, हे 4 ओळीचा हा अलीकडचा पार्ट, तर त्याच्यामध्ये झाड मंत्राने सुकवतात. ते सांगतात साधनेला तुम्ही बसलं ना, आज त्या झाडाकडे बघून हा मंत्र म्हणा. तुम्ही नुसतं एकटक बघत राहायचं झाडाकडे आणि तो मंत्र म्हणायचा.
तर ते दुसऱ्या दिवशी ते झाड वाळते, बरोबर. ते झाड सुकवतात, गाईचं दूध आटवतात वगैरे जे आहे प्रकार. तर हा दृष्ट नावाचा बघा हो, हो. नेत्रातून तुमच्या आता याचं बेसिक जर बघितलं ना, हे प्राण ऊर्जा प्राणशक्तीच आहे. तुमच्या 7 चक्रामध्ये युनिव्हर्स मधली शक्ती साठवणं, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, विशुद्ध, अनाहत, आज्ञा आणि सहस्त्रधार, आणि ती विशिष्ट प्रकारे सोडणं, याला मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे मनाचे तंत्र आहे की नाही. AK-47 किंवा एखादी तलवार किंवा एक नानचाक तुमच्याकडे दिला, यांच्याकडे दिला, चौकाकडे दिला, जो चांगला फिरू शकतो का तो त्याचा चांगला उपयोग करतात. तसंच मंत्राचं आहे, ज्यानं सिद्ध केलं. सिद्ध म्हणजे काय, त्याच्या शरीरातली एनर्जीशी मॅच करणं, युनिव्हर्सल एनर्जीशी मॅच करणं आणि ती एनर्जी कनेक्ट करणं, ते म्हणजे मंत्र. बरोबर. अगदी अगदी योग्य उत्तर आहे. आणि हे कसं आहे, प्राणशक्ती जसं एखादी MACBची लाईट MACBची वीज तुमच्या घरात आल्यानंतर फ्रीज मध्ये गेल्यानंतर ती बर्फ करते. हा, तीच वीज जर का गिझर मध्ये गेली तर पाणी गरम करते. एनर्जी इज नॉट क्रिएटेड, नॉट डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा ही निर्माणही होत नाही, नष्ट होत नाही. विश्वातली ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. हे फक्त ट्रान्सफर आहे. आणि स्पिरिट वर्ल्ड हा वेगळा भाग आहे. बरं. मनुष्याचं शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तसं पिशाच्यांचं शरीर आप, तेज, वायू, आकाश यांनी बनलेलं आहे. बर. त्याच्यामुळे त्याला जडत्व नाही. जो पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, त्याच्यात त्यांना वजन येते, आणि पृथ्वी तत्व नसल्यामुळे त्याला जडत्व नाही. ते पिशाच्य, सूक्ष्मदेव म्हणा, आत्मा म्हणा, पिशाच्य. पण काही देवता आहेत त्यांना तेज, वायू, आकाश. देवतेंचं शरीर तेज, वायू, आकाश या 3च तत्वाचं आहे. ते एकदम प्रखर प्रकाश दिसते बरेच जणांना. बरेच जण याचा उपयोग. आणि आयुर्वेदाच्या जुन्या ग्रंथामध्ये, म्हणजे BAMSच्या अभ्यासक्रमामधल्या गोष्ट सांगतो पण मी तुम्हाला, काय असं बाहेरचे फेक ग्रंथ नाही, त्याच्यामध्ये सांगितलं आहे की हे जर त्या देवतेची तुम्हाला दृष्टी झाली, म्हणजे बघितलं तुम्ही त्याला, तर तुम्ही अंध होऊ शकता, इतका प्रकाश असतो तो. असं त्या याच्यामध्ये अभ्यासक्रमात वर्णन केलेलं आहे. हे आयुर्वेदात BAMSच्या अभ्यासक्रमामध्ये, वाग्भट संहितेमध्ये आहे, याच्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. हे माझ्या मनच्या गोष्टी सांगत नाही मी, जे कुठे असेल ते त्याप्रमाणे सांगतो. त्याच्यामध्ये सुद्धा आजाराबद्दल सुद्धा, आता त्या देवताचं आलं ना, त्याच्यावरून सांगतो की आजार जे आहे का मनुष्याचे, आजार हे फक्त काही जंतूंमुळे होत नाही. काही आजार हे आधिदैविक आजार सांगितलेले आहेत, प्रारब्धानं होणारे आजार, नशिबाने होणारे आजार, पूर्व पापग्रहाने होणारे आजार, असं ऋषीमुनीने सांगितलेलं आहे. तुम्ही वाग्भट संहिता ग्रंथामध्ये बघा, BAMSच्या अभ्यासक्रमात, की दैव व्यापश्रय व्याधी म्हटलेलं त्याला. त्याचा एक स्पेशल शब्द आहे, दैव व्यापश्रय व्याधी, प्रारब्धाने होणारे आजार. पती पत्नी दोघातही दोष नाही, पण मुलबाळ होत नाही. एकाच माणसाचे सारखे सारखे ऍक्सिडेंट होतात, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. ती एक ऑपरेशन सारखे होतात, हे झालं की ते सारखा दवाखाना मागे लागतो. अंगावर एक ऐन म्हणजे मुलीचं लग्न जमणार आहे, आता लग्न होणार, तेवढे तिच्या अंगावर पांढरे डाग येतात त्याच वेळेस. त्यानंतर उन्माद, अपस्मार, हे असे बरेचसे आजार सांगितलेले, हे आदिदैविक आजार सांगितले, पूर्वजन्मीच्या पापकर्मावर. त्याच्यावर त्यांनी आदिदैविक चिकित्सा पण सांगितलेली आहे. उत्तर पण दिले. हो, त्याच्यामध्ये त्याचे 13 प्रकार सांगितलेले आहे. बळी, मंत्र वगैरे, होम, ह्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ह्याचा अभ्यास हा आपला एक वेगळाच पॉडकास्ट होईल याच्यावर सांगतो म्हटलं. तर त्याच्यावर त्या आजारावरच बरंच बोलता येईल आपल्याला, की कसे कसे आजार होतात, प्रारब्धानं होणारे आजार. म्हणून बरेचसे जे 27 नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलांचे स्वभाव कसे असतात, त्याला कुठल्या वृक्षाची औषधं जर बनवून दिली त्याला लवकर आराम पडेल. त्याचा आराध्य वृक्ष कोणता आहे, जसा तुळा राशीचा आराध्य वृक्ष अर्जुन आहे, मग त्याला अर्जुनाच्या झाडाखालीच बसवायचं, कारण त्याला हार्टचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त, म्हणून त्याला अर्जुनाचा काढा करून द्यायचा. हे आयुर्वेद आहे. आयुर्वेद फक्त काही आजार आणि तेवढ्या पुरतं नाही, तुम्ही निरोगी कसं राहाल, तुम्हाला जीवनात काय काय समस्या येऊ शकते, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि साधू संतांनी केलेला आहे, म्हणजे तुमचं हे पिढ्यानपिढ्या झिरपत आलंय. बरोबर. तुमचं कुळ ते कसं आहे, काय जरा सांगा सविस्तर. एक फार पूर्वी एक जमनागिरी नावाचे साधू, सिद्ध पुरुष, ते लाडेगाव या परिसरामध्ये आले. अकोला जिल्ह्यात कारंजा तालुक्यात कामारगावजवळ आमचं लाडेगाव नावाचं गाव आहे. ते जमनागिरी महाराज तिथे आल्यानंतर त्यांचं त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. एका जागी जिवंत समाधी घेतली,
त्याचा शिष्य काशीगिरी त्या समाधीच्या जस्ट पुढे त्यानं समाधी घेतली. त्याचा तिसरा शिष्य म्हणजे त्याचा शिष्य बालगिरीने लग्न केलं. पण त्याच्याकडे ती समाधी घेण्यासाठी जी काही योग्यता लागते ती त्याच्याकडे होती, ती सिद्धी होती त्याच्याकडे. मग त्याने पण समाधी घेतली. अशा 3 समाध्या तिथे आहेत आमच्या घरी. आणि बालगिरीने मग लग्न केल्यावर बालगिरीचा मुलगा देवगिरीचा चंपतगिरीचा लक्ष्मणगिरीचा मुलगा रूपगिरीचा मुलगा रवींद्रगिरी. असे माझ्यापर्यंत ह्या 8 पिढ्यामध्ये ह्या गोष्टी आल्या. बरं, ह्याच्यामध्ये की नाही एक आमच्या ह्याच्यात जन्मणारा एक माणूस असा असतो की त्याला जन्मताच वाचा सिद्धी असते. तो बोलला ते होतो. आणि ह्या गोष्टीचा मी बरेच वेळा अनुभव घेतला. तुम्ही जे बोलता ते गोष्टी घडतात. याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा आणखी काही शब्द देतात, युनिव्हर्सल पॉवर म्हणा, काही म्हणा, परमेश्वराची शक्ती म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते नाव द्या, पण ती एक आहे. पण ही त्याच माणसाकडे शक्ती राहते. परत सांगतो, त्याच माणसाकडे राहते जो माणूस हिचा योग्य उपयोग करतो, जो दुसऱ्याला त्रास करत नाही आणि तो आपल्या नीतिनियमात राहतो. तो कधीच कोणाचं मन दुखवत नाही आणि कुठलाच कोणाचा एक पैसा नको बा आपल्याला. व्याजाचा पैसा, दारूचा पैसा, मांस विक्रीचा पैसा, करप्शनचा पैसा, या पैशातून अन्न खात नाही. चुकून जरी कोणाचे 4 आणे आपल्याकडे राहिले ते पहिले काढून त्याला द्यायचे. तो माणूस भेटला ना, आमच्या इथे हॉस्पिटलचा डबा आहे, देवाचा डबा, तिथे टाकून द्यायचे. त्या डब्यातून पैशातून मग मुलांना पुस्तकं, गरीब मुलांना कपडे, किंवा इथं टाकळी ढोकेश्वरला एक 400 मुलांची अनाथ अपंग मुलं आहेत. राहुल झावरे नावाचा एक मुलगा आहे, तो त्यांनी शाळा काढली. तिथे मुलांना गोड स्वीट वगैरे द्यायचं. ज्या आपल्या कष्टाच्या पैशानंच आपण जेवण आहार घेतला पाहिजे. अशा माणसाच्या घरी सुद्धा आहार नाही घेतला पाहिजे ज्याच्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे. इव्हन म्हणजे कोणाला सेकंड सुद्धा नाही करायचा निगेटिव्ह व्यक्तीला. ह्या अशा सगळ्या बाकी पथ्य पाळायचे असते. कोणाच्या घरी जेवायचं नाही. तर नंतर मृत्यू भोजाला, तेरवी, दशक्रिया, पित्र, श्राद्ध खायचे नाही, हे पूर्वच सांगितले. आमच्या आजोबाजी सांगायचे त्या गोष्टी. मी बरेच वेळा आजोबाला म्हणायचं की हे तुम्ही कसं काय म्हणता, इथं असं असं केलं की तसं, ते याला काय शास्त्राचा आधार काय, सायन्स काय? ते काय म्हणायचे, हे बघ माझ्या वडिलांनी मला जे सांगितलं ते मी केलं, मी तुला जे सांगतो ते कर. मंत्रशास्त्र किंवा हे जे शास्त्र आहे, तंत्रशास्त्र, हे परिणामानं सिद्ध होणारं शास्त्र आहे, प्रयोगानं नाही, परिणामानं. एखादी गोष्ट घडते की नाही हे तुम्ही त्याचा अनुभव घ्या पहिले, बघच माना तिला. बरोबर. तुम्ही त्या पूर्वजांबद्दल बोलता म्हणलं होतं की पूर्वजांची समाधी समाधी जी आहे आमच्या पूर्वजांची, ते 2001-2002च्या दरम्यान ती उकरली आम्ही. तर काय आहे की ती समाधी उकरताना, कधीही समाधी उकरायची असेल सिद्ध पुरुषाची, ज्यांनी जिवंत समाधी गेली, संजीवन समाधी आहे, त्याचे काही नियम आहेत, ते आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. बरं. तर आम्ही जेव्हा ती समाधी खोदली आमच्या काकांनी, मला माहित होतं की इथं समाधी आहे, आम्ही पूजा करायचो रोज तिथं. बरोबर. तिथं पूजा करायचं आम्ही. आणि ते आता सुद्धा जेव्हा आम्ही तिथं आमचं पूजा असते वर्षातनं एकदा, तेव्हा पहिली चपाती आम्ही जेव्हा भाजतो, त्या चपातीवर असे 2 पावलं उमटतात. जर नाही उमटले पावलं तर आमचे वृद्ध लोक जातात समाधीजवळ, काही चुकलं का आमच्याकडनं बाबा वगैरे, मग हे करू ते करू, इथं कोण लहान मुलांना युरिनला वगैरे कोणी गेलते का काय, तिकडे जाऊ देत नाही, स्वच्छता ठेवली पाहिजे तिथं. हे सगळं हे पथ्य पाळायचे. मग एखाद्यानं कोणी नॉनव्हेज खाऊन तिथं आला असेल त्याला ते सांगायचं, त्याबद्दल माफी मागायची. आणि ते पावलं तेव्हा येतात त्याच्यावर, क्लिअर कट असे 2 पावलं त्या चपातीवर येतात, त्या प्रसादाच्या जे भाजल्या जातात चपातीच्यावर. मग तेव्हा समजायचं की यांचं याच्यावर आहे. तर त्यांचा एक वेगळा किस्सा मी नंतर सांगेल तुम्हाला, की जेव्हा परकाया प्रवेशनं दुसऱ्याच्या बॉडीमध्ये येऊन त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आम्हाला. ते जे जमनागिरी महाराज आहे त्यांनी. तर आता ती समाधी उकरली होती. जशी समाधी उकरली का, जमीन लेवल आहे का, जमिनीपासून 4 बोटावरच त्यांचं डोकं आहे आणि डोक्यात मडकं, असं मातीचं मडकं घातलेलं आहे. आणि ऍज इट इज अजून स्केलेटन सारखे आहेत ते, पूर्ण त्वचा चिटकलेली आहे स्केलेटनला. या बाजूला केस आहेत, इथं गंध लावलेलं आहे, असं त्याचा लाईन आहे, आणि पूर्ण स्केलेटन टाईप आहेत, असे बसलेले आहेत. त्यांच्या शरीराला मुंगीनं सुद्धा चावा नाही घेतला तिथं. पण त्यांचे 2 समोरचे जे शिष्य आहेत त्यांचे त्या हाडांची माती होऊन गेली. आणि हे जे जमनागिरी, त्यांचे जो चिमटा आहे आणि त्रिशूळ आहे लोखंडाचा असते, ते चिमटा ठेवतात आमच्यात, तो त्याचा फार चुना होऊन गेला, लोखंडाचा माती होऊन गेली. पण ह्यांची बॉडी ऍज इट इज आहे तिथं.
आणि तेव्हा साधू आले आमच्या तिथं. ते जेव्हा समाधी उघडली होती ना तेव्हा साधू आले. आमचे काका सरपंच होते, माझ्या वडिलाचे मोठे भाऊ गणपतगिरी म्हणून 20 वर्ष लाडेगावचे सरपंच होते. तर त्यांनी तेव्हा ते साधू जेव्हा आले तेव्हा साधू म्हणे की ऐसी समाधी कभी भी खोलणार नाही म्हणून. त्यांनी एक बेलाचं पान सोन्याचं आणलं होतं. बर. आणि त्यामध्ये तो माझा भाऊ विठ्ठल नाही का तो पण त्या क्षणाला तिथं आला होता. बर. तो राहायचा कुठं पारुंडला, पुणे जिल्ह्यात. त्यावेळी तो तिथे उपस्थित झाला होता. आणि त्याला विचार अरे कसं काय आला साधू? नाही आलो सहज म्हणे, नाही आलो सहज. पण ह्या बऱ्याच गूढ गोष्टी आहे ज्या आपल्या बुद्धीला तर्क म्हणजे पटत नाही ती, पण ह्या अनुभवल्या, ज्यांनी अनुभवल्या का त्याला ते माहिती आहे. पण हे जे ज्ञान आहे हे प्रत्येकासाठी नाहीये. मग ते परत समाधी तुम्ही समाधी परत त्यांचं दर्शन वगैरे घेऊन त्यांनी ते सोन्याचं पान आणलं होतं ते तोंडामध्ये टाकून त्या समाधीच्या परत बंद केली. ऐसा कवी खोलला नाही म्हणे. आणि मग ती बांधली समाधी. त्या समाधीचे एवढे वेगवेगळे किस्से आहेत ते सांगितलं तर कमीत कमी 20-25 तास त्याच्यातून निघून जातील आपले. ती जमनागिरी महाराज आमचा पूर्वज, आमचे पूर्वज. तंत्रमंत्र या विषयावर आता तुम्ही बोलत होता की काय प्रकार आहे हा तंत्रमंत्र? म्हणजे ऐकून माहित आहे, ऍक्च्युअल कसा वापरता येतो आणि त्याचा काय फायदा कसा होतो, तोटे काय असतात? तोटे प्रत्येक गोष्टीचे आहेत. पाण्याचे सुद्धा ती पाणी पिलं तर तोटा आहे, प्रत्येकाचा साईड इफेक्ट आहे. तर हे जे आहे हे प्रत्येकासाठी नाही, म्हणजे प्रत्येकाच्या प्रारब्धात येईल तंत्रशास्त्र असं नाही. इव्हन म्हणजे माझ्या मुलालाही काही गोष्टी बघायला मिळतील की नाही ह्याची मला शंका येतो. तर पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी शाक्तपंथी आणि कापालिकपंथी हे 2 लोक होते तंत्रशास्त्राचा अभ्यास करणारे. त्यांच्याकडे बऱ्याच तंत्रविद्या अवगत असलेले लोक होते पूर्वज आपले. पण नंतरच्या काळात भगवान बुद्ध यांनी अहिंसा हा बौद्ध धर्म स्वीकारला ना, आणि अहिंसा हा धर्म आला की हिंसा करायची नाही. महावीरांनी हिंसा करायची नाही. मग त्यावेळेस बळी वगैरे देणं हे प्रकार बंद झाले. पण ती जी विद्या आहे ते हीन कर्म करणाऱ्या लोकांच्या हातात गेली. जसं एखाद्या चांगल्या माणसाकडे जर विद्या असेल तो त्याला मारलं जरी कोणीतरी त्याचा चुकून गैरवापर नाही करत, पण बिंडोक माणसाच्या हातात जर दिली ती गोष्ट तो कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून ती विद्या ही हीन कर्म करणाऱ्या माणसाकडे गेली. त्याच्यानंतर तशीच काही गवड देश म्हणजे आसामच्या आणि बंगालच्या मधला भाग असेल, कारण बऱ्याचशा मंत्रामध्ये हा गवडदेशी विद्या हा शब्द येतो. हे जे मंत्र आहेत म्हणजे स्पेशली ते आपले हे जे होते का बाबुळगावचे गुलाबराव राठी, त्यांच्या प्रत्येक मंत्रामध्ये गवडदेशी विद्या हा शब्द आलेला आहे. तर तो जो शब्द आहे तो गवडदेश म्हणजे तो बंगालचा भाग. मग त्या काळी बंगालच्या भागाकडनं जे जहाजानी लोक यायचे ते झाडीपट्ट्यामध्ये किंवा जिथं जिथं कोस्टल एरिया आहे म्हणजे कोकणचा भाग तिथपर्यंत यायचे, तसा तो प्रसार होत आला इकडे. आणि आता कसं आहे तुम्हाला 100 चॅनल आहेत, टीव्ही आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, लोक फार बिझी झालेली. त्या काळात एखादं पीक काढायचं, एक शर्ट आणि एक पॅन्ट निवांत होते लोक, निवांत काम धंदे नव्हते लोक. मग त्यांना हे असे उद्योग सुचायचे, हे शिकू आपण, तिकडे जाऊ. वेळ होता भरपूर, त्यांना भरपूर वेळ होता लोकांकडे. त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी त्या अवगत केल्या होत्या त्याच्या काळात. याचा कसा उपयोग होतो तुम्हाला वैयक्तिक तुमच्या आयुष्यात? मला उपयोगपेक्षा मी काय बघतो की एखाद्या माणसाच्या मागे व्याधी लागल्या, एखाद्या घराच्या मागेच व्याधी लागल्या, त्याचं कारण काय असेल बा? हे सारखे सारखे आजारी का पडतात? एक पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात एक गाव आहे. ते गावाचं नाव नाही घेत आता विशेष इथं, पण त्या तालुक्यातलं एक गाव आहे. त्या गावामध्ये मी एका पेशंटच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्या पेशंटला सहज म्हटलं, अरे बाबा तुमच्या इथं तर चेडा आहे हो म्हटलं. बर. तर ते म्हणे हो सर आम्हाला माहिती आहे म्हणे. मग परत शेजारचा दुसरा पेशंट होता तिच्या घराच्या बाजूला, त्याने बोलवलं मला. त्याच्या घरी गेलो, तिथे पण होता. असं करत करत मी सलग 10 घरं बघितली. 10च्या 10 घरी ते तो चेडा, तो दगड असतो एक, त्याच्यामध्ये आत्मकैद केलेला, पण तुमच्या घरामध्ये ती एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी पसरते. ती प्रॉस्पेरिटीसाठी आणलेलं असते कधी पूर्वजांनी. आणि मग तो नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यावर तो त्रास देतो. तर मी त्या माणसाला म्हटलं असं माझ्या आयुष्यातलं पहिलं गाव आहे की ज्यांच्या इथं प्रत्येक घरामध्ये चेडा आहे. ते म्हणे सर आमच्या गावाचं नाव चेड्याचं पिंपळ गाव आहे म्हणे. याचं नाव, मग आम्ही बदललं म्हणजे नाव नंतर, असं ते म्हणतात त्यांच्या गावातले लोक. तर असो,
ही जी शक्ती आहे ही कशी निर्माण केली जाते याचा काही विधी आहे. जेव्हा एखादा तरुण मुलगा अमावस्या पौर्णिमेला त्याचा मृत्यू झाला काही कारणानं अल्पावधीत, म्हणजे त्याचा जीवनक्रम पूर्ण नाही केला, जीवनक्रम पूर्ण नाही केला आणि तो अगोदर मेला, पण नॅचरल डेथनी नाही मेला, सुसाईड असेल तर तो जेव्हा त्याचं प्रेत घेऊन जातात तेव्हा एक विसावा म्हणून एक प्रकार 4 दगड ठेवतात. 4 दगड ठेवतात. त्या 4 दगडामध्ये हा तांत्रिक काय करतो, गोल दगड घेतो एक, त्याच्यामध्ये तो ठेवून देतो. मग त्याच्यावरचा भात वगैरे टाकतो तिकडे बाजूला, त्याच्या पायाला बांधलेला असतो तो, आणि नंतर याला जाळण्यासाठी घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर तो जो प्रेत पेटवतात का त्याच्यामध्ये हा तांत्रिक तो दगड टाकतो. तो दगड टाकल्यानंतर त्या दगडाला दुसऱ्या दिवशी सावडायच्या अगोदर घरी घेऊन येतात. हा उचलून घेऊन येतो आपल्या घरी, म्हणजे घराच्या बाहेरच ठेवतो, घरी म्हणजे घरात नाही आणत त्याला, आणि त्याला शेंदूर वगैरे लावून ते एक विधी करून म्हणजे पूजा करून आणतात त्या, आणि मग नंतर जाऊन त्याचे हाडं वगैरे सावडून लोक घेऊन जातात. तो जो दगड आहे त्या दगडामध्ये त्याचा पुढचा जीवनक्रम कैद होतो, आत्मा कैद होतो, त्याला पुढचा ब्रेक मिळतो, तो आत्मा त्याच्यातच राहतो. तो जशा प्रकारचा विचाराचा तो व्यक्ती असेल का, जसा आहार असेल का, तसं त्याला खाद्य द्यायला लागते. समजा तो मांसाहारी असेल, दारू पित असेल, त्या दगडाला मांसाहार दारूचा भोग द्यावा लागतो. त्याचा अमावस्याला एक विधी पण आहे, त्या विधीवतच दिला पाहिजे, कधी जाऊन देता येत नाही, विधिवत त्याला. त्यातल्या त्यात ही जी गटर अमावस्या ती म्हणतात ना, दीप अमावस्या, त्या अमावस्याला तर निश्चित पाहिजेच त्याला, तो त्याचा दिवस आहे ठरलेला आज, त्याची निर्मितीचे दिवस तिथून आते. असेच 5 चेडे एकत्र करून त्याचा पंचमुखी चेडा पण करतात. आणि एखाद्याच्या पायाखालची माती घेऊन त्याचा माती जोड करून त्याच्या घराच्या मागे जर लावला तर तो उद्ध्वस्त पण होतो. बरं, ते ऐकतं. हा, ती शक्ती, एनर्जी आहे ती एनर्जी काम करते. तर हे आजारपणासाठी उपयोगी, म्हणजे कुणाचा आजार हा नॅचरल आहे की अधिदैविक आजार आहे, तुमचा आजार हा नॅचरल आहे की अधिदैविक आजार आहे, ह्यासाठी हे पाहणं गरजेचं असते. माझ्याकडे एक पोलीस आला होता, त्याचं भयंकर पोट दुखायचं. तो जुन्नर कोर्टामध्ये काम करायचा. मी त्याच्या अंगावर हात ठेवला असं तपासायला, पोटदुखीसाठी असतं. त्याला म्हटलं, ते तुझी जी जागा आहे ती विकून टाक म्हटलं. ते म्हणे, का सर, याचा त्याचा काय संबंध? म्हटलं, बाबा तू सांगतो तेवढं कर, मला असं वाटतं की तू बरा होशील त्यानंतर, विषयाची परीक्षा कशाला पाहिजे. ते म्हणे, सर माझे आजोबा पोटदुखीने मेले, माझे वडील पोटदुखीने मेले, माझे चुलते पोटदुखीने मेले, आता माझं पोट दुखायला लागलं. मग तर काही काही ठिकाणी ही जी एनर्जी असते का, ही तुम्हाला डायग्नोसिस मध्ये काही सापडत नाही तुमच्या, पण तुम्हाला यातना आणि वेदना भयंकर होते. असं वाटते काही काही जणांना की पाय तोडून टाकू की काय, इतक्या वेदना होतात काही काही जणांना. तर ह्या मागे ह्या गोष्टीचं असते कारण. थांबवता येतं, हे थांबवता येते. ह्याला थांबवण्यासाठी फार सोपा उपाय म्हणजे पहिली गोष्ट, मांसाहार नाही करायचा. नंतर दारूचा पैसा, व्याजाचा पैसा, मांस विक्रीचा पैसा यांच्याकडचं खायचं नाही. हे बेसिक झाले पथ्य. तुम्हाला टायफॉइड होऊच नाही असं वाटतं, तुम्ही आहार एकदम व्यवस्थित घ्या, तुम्हाला तो त्रास होत नाही. म्हणजे टीबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काम करतात ना, त्यांना टीबी नाही होत, ते त्यांचा डाएट वगैरे प्रॉपर व्यवस्थित घेतात. तुम्ही जर उपाशीच राहिले, कधी व्यायाम नाही केला, जेवण व्यवस्थित नाही केलं, त्या टीबीच्या पेशंटच्या संपर्कात राहील, तुमची इम्युनिटी कमी झाल्यावर तुम्हाला अटॅक होणार. बरोबर, तसंच आहे वैद्यकीय क्षेत्राचे. आणि हे सगळं तंत्रमंत्र किंवा तुम्हाला जे अवगत गोष्टी आहेत त्याची कशी सांगड घालता, किंवा आता तुम्ही जसं सांगितलं पोट दुखत होता, तो आला, मी त्याला सांगितलं, याची सांगड कशी घालता? ह्याची सांगड जर घालायची असेल तर एक व्हिजन वेगळंच पाहिजे. बरं, याच्यासाठी एक वेगळं, प्रत्येकाला ही गोष्ट सापडेल असं नाही, पण जे ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय ते काही खोटं नाहीये. त्यांनी जे अधिदैविक आजार हा मोठा चॅप्टर होता, त्यावर दैवव्यापस्त्र चिकित्सा हा मोठा चॅप्टर आहे. पण अलीकडच्या काळात, आत्ताच्या काळात काही लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे अभ्यासक्रमातून काढला. पण 1988 ते 1994 पर्यंत हा अभ्यासक्रमात आमच्या होता, बीएमएसच्या अभ्यासक्रमात होता. नंतर हा वगळला. बऱ्याच गोष्टी अभ्यासक्रमात होत्या ते काढण्यात आल्या, कारण ते सिद्ध करता येत नाहीत, किंवा ते तज्ज्ञ करणार तेवढे तज्ज्ञ आज शिकवणारे लोक पण नाहीत ना. बरोबर, ते लोक पण नाहीत ना शिकवणारे, तिथे ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या लेवलचे तज्ज्ञ नाहीत आजकाल. पण ह्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट लोक आहेत, त्याच्यावर संशोधन करत आहेत. गौरव तिवारी नावाचा एक मुलगा होता, तो आजार आणि आत्मा
याचा काय संबंध आहे, एखाद्याची अधोगती आणि प्रगती याचा काय संबंध, याच्यासाठी तो प्रयत्न जोडायचा. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचला होता आता, की आता या आत्म्याशी कनेक्ट कसं होता येईल हे मी तुम्हाला लिंक सगळ्यांना सांगतो उद्या, असा गौरव तिवारी रात्री म्हटला मित्रांना. की उद्या तुम्हाला मी आता मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचलो, आता मला समजलेलं याचं रहस्य, आत्म्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा ते. आणि संध्याकाळी तो बाथरूम मध्ये गेला, दरवाजा किती ठोकावला, बाहेर आला नाही, तो बाथरूम मध्ये एक्सपायर झाला. त्याच्या गळ्यावर फक्त एक काळी रेष होती. तुम्ही युट्यूबला बघू शकता गौरव तिवारी बद्दल, फार चांगला मुलगा होता. तर असं युनिव्हर्सचे काही रहस्य आहेत ते उजागर नाही करायचे, ते ओपन नाही करायचे, ते तुमच्यासाठीच असतात. स्पिरिट वर्ड जे आपण म्हणतो याच्यात अभ्यास जास्त झाला की धोकादायक ठरतं का, किंवा काय नेमका प्रकार असतो हा? स्पिरिट वर्ल्ड म्हणजे आत्म्याचं जगत. जसं तुमचं जगत आहे, आपलं जगत आहे, तसं आत्म्याचं एक जगत आहे. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल स्पिरिट वर्ल्ड बद्दल, तर एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे साऊंड ऑफ सायलेन्स. नान उमरीगर नावाच्या एका ताईनी तो लिहिलेलं पुस्तक. तिचा एक मुलगा होता कार्ल नावाचा, तो जॅकी होता, म्हणजे घोड्यावर बसून तो घोडस्वारी करायचा. तो एक्सपायर झाला आणि एक भावना गिरी नावाच्या स्त्रीनं त्या मुलाशी तुला कसं बोलता येईल हे तिला शिकवलं. कुणाला? नान उमरीगरला. आणि त्या नान उमरीगरनं मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला त्या आत्म्याशी. नंतर त्याला ती पुढचं फ्युचर विचारायची, कोणाचं काय, म्हणजे तिच्या घराच्या हरवलेल्या वस्तू, एक हिरेची अंगठी हरवली होती तिची, त्या आत्म्याला विचारली ही अंगठी कुठे आहे, त्याला सांगितलं कपाटात अशा ठिकाणी या कचऱ्यामध्ये आहे. बरोबर तिथे ती अंगठी सापडली होती. घरचे लोक तिला वेडे समजत होती, मग मुलाच्या प्रेमामध्ये ही वेडी झाली. पण नंतर काय झालं की जेव्हा तिनं सांगितलेल्या गोष्टी खऱ्या घडायला लागल्या, तेव्हा त्यांना विश्वास बसला की खरंच त्याच्याशी कनेक्ट झालेली आहे. जे लोक आत्म्याशी कॉन्टॅक्ट करतात त्याला मीडियम म्हणतात, माध्यम म्हणतात. असे माध्यम अमेरिकेमध्ये भरपूर आहेत. आपल्याकडे त्याला आपण वेड्यात काढत कदाचित, पण तिकडे ते लोक विश्वास ठेवणारे आहेत. त्यांनी अनुभव घेतला, त्यांनी काही गोष्टी बघितल्यात. तसं ती नान उमरीगरनं जे साऊंड ऑफ सायलेन्स पुस्तक लिहिलं, त्यानंतर ती भयंकर फेमस झाली. तुमचा काही प्रश्न असेल ते 500 रुपये घ्यायची, ती 500 रुपये याच्यासाठी घ्यायची की ते पुढच्या माणसाला जास्त प्रश्न नको विचारायला कोणी, पण ते पैसे ती डोनेट करायची, ते स्वतः नाही घ्यायची नान उमरीगर. आणि माझे असे 32 लोक होते की ज्यांना मी म्हटलं मला हे शिकवा, की ते एक्सपायर व्हायचे. त्याच्यात माझ्या आजीचा भाऊ बाब्या बुवा नावाचा माणूस आहे, जो चंपतगिरीकडनं तो मंत्रविद्या शिकला होता. तर त्याला म्हटलं होतं आजोबा मला शिकवा, ते म्हणे हा तुला शिकवतो म्हणे. ते म्हणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आहे, पाळोदी नावाचं गाव आहे, यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यात पाळोदी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये ते वास्तव्यास होते, 105 वर्ष वय होते. तर मग मी म्हटलं ठीक आहे. ते म्हणे ते या दिवशी नारळ घेऊन या वगैरे, पानाचा विडा, मी तुला शिकवतो. त्या दिवशी मी तिथं बोरी आराम, आता बोरी चंद्रशेखर म्हणतात तिला, तिथं एक डॉक्टर नंदुगिरी आहेत, तर त्यांचा मुलगा होता बबल्या, त्यांची राजदूत घेऊन आम्ही त्या गावात पोहोचलो. सकाळी पोहोचलो तर आजोबा रात्री वारले होते. असे 30 ते 32 लोक मेलेले आहेत. त्यापैकी एक नान उमरीगरला मी निरोप पाठवला होता. ते म्हणे ये तू लवकर, वेळ कमी आहे, मी तुला शिकवतोय, पुढचा भाग सांगतो. 2 दिवसात ती एक्सपायर झाली नान उमरीगर. त्यानंतर एक मोहिते गुरुजी नावाचे व्यक्ती होते चाकणच्या परिसरामध्ये, मोहितेवाडी म्हणून, ते गुरुजी म्हणे डॉक्टरांना लवकर मला भेटायला सांग म्हणे. आणि मी त्यांची एक बहीण आमच्या इथं मांजरवाडीमध्ये दिलेली आहे, त्या मोहिते गुरुजींची. तिला सांगितलं मी, तिला मला दवाखान्यात येऊन सांगितलं त्याच्या बहिणीने की सर तुम्ही जाऊन पहिले त्यांना गुरुजीची भेट घ्या. मी म्हटलं उद्या जाणार, ते अगोदरच्या दिवशी एक्सपायर झाले रात्रीच. तर ते स्पिरिट वर्ल्ड काय करते, त्याला पाहिजे ते लोक सिलेक्ट करते, ज्याला नाही पाहिजे त्याला नाही घेत त्याच्यामध्ये. हा म्हणजे आणि तुम्ही म्हणता ना की ती विद्या नष्ट झाली किंवा निळावंती नष्ट झाली, असं नाही. ती कुठं ना कुठंतरी अजून आहे सुप्तावस्थेमध्ये. योग्य माणसाच्या ठिकाणी, योग्य माणसाच्या हातातच आहे. बरेच वेळा हे युनिव्हर्सल क्लाउडच्या रूपामध्ये राहते, म्हणजे युनिव्हर्सचा एक क्लाउड आहे त्याच्यामध्ये राहते. आणि ती एखाद्याच्या मनात आली का तर सगळेच लिहायला सुरुवात करतो तो. तुमचं अंतर्मन, तुमचं बहिर्मन आणि परमेश्वरी मन, युनिव्हर्सल माइंड, हे युनिव्हर्सल माइंड, सबकॉन्शियस माइंड
आणि कॉन्शियस माइंड, हे सगळे तिन्ही एका रेषेत आले एकत्र की तुम्हाला इंट्युएशन येते, बऱ्याच गोष्टी कळतात. आणि त्यावेळेसच ते कविता वगैरे लिहायला लागतात. क ख गगन प्रत्येकाला माहित आहे. फार मराठीमध्ये पीएचडी जरी झाला एखादा तर कविता लिहिता येत नाही. औषधं सगळ्या डॉक्टरला माहित आहे, भरपूर ब्रिलियंट लोक आहेत. पण एखादा पेशंट बघितल्यावर पटपट औषध सुचणं कवितेसारखे, हे त्या परमेश्वराची देणगी आहे. योग्य औषध सुचणं, योग्य डायग्नोस होणं, असं तुमच्या बाबतीत बऱ्याचदा झालं असेल. बरेचदा झालं. मी असं एखाद्या पेशंटला जर तपासायला घेतलं तर त्या पेशंटला बघितल्यावर मी त्याच्या सिम्पटम्सनुसार, डायग्नोसिसनुसार, रक्ताच्या चाचण्यानुसार मी त्याचं डायग्नोस करतो आणि एखादं औषध लिहितो 2-3. पण मला वाटते की हा बरा नाही होणार, पण आतून एक औषध कधीतरी सुचते, लगेच बरोबर. त्या आतून सुचलेल्या औषधाचा आणि तो सांगतो त्या लक्षणाचा काही संबंध नसतो बरेचदा, पण त्या औषधाने तो बरा होतो. हे असं का होते? किंवा एखाद्या पेशंटनं घरी काय खाऊन आला, काय केलं, किंवा त्याच्या पूर्वजाचे कोणाचे काय प्रॉब्लेम झाले होते, पटकन तोंडून जर तुमच्या निघत असेल तर हे इंट्युएशन असते, ते आपल्या हातात नाही काही. ते त्या भरामध्ये जर तुम्ही एखाद्याला म्हटलं की तुझं चांगलं होईल, तुम्ही जर एखाद्या वाईट मध्ये तर वाईट होते. त्याचे बरेच अनुभव, बरेच किस्से आहेत असे. शेवटाकडे आपण आलोय म्हणून विचारतो की या सगळ्या तंत्र मंत्र किंवा जी अंतर्गत विद्या, त्याला काही नाव असू तुम्ही मग असे म्हणलं तसं, ह्याचा तुमच्या अंतर्मनाला शांत करण्यासाठी, समाधानासाठी किती वापर होतो किंवा किती शांतता लागते या सगळ्यांना? जबरदस्त. म्हणजे तंत्रशास्त्राचा उपयोग म्हणण्यापेक्षा त्याचा उद्देश, पहिले सकाम भक्ती करू नये. म्हणजे तुम्हाला काहीतरी प्राप्त करण्यासाठी तुम्ही काहीतरी भक्ती करता. बरं. तंत्रशास्त्राचा उपयोग सकाम भक्तीसाठी आहे. आणि मग आपोआपच विरक्ती येते, वैराग्य येते, मग निष्काम भक्ती सुरू होते त्याची. सुरुवातीला वाटते मला हे प्राप्त झालं पाहिजे, ते प्राप्त झालं पाहिजे, गाडी आली पाहिजे, बंगला आला पाहिजे, पैसे आले पाहिजे, सगळ्या गोष्टी येतात तुमच्याकडे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात गुरफटत नाही. तुमची साधना चालू जर असेल, योग्य दिशेनं योग्य गुरुच्या सानिध्यामध्ये तुमची साधना जर असेल, तर तुम्ही मग विरक्तीकडे जाता. तुम्हाला वैराग्य, तुम्हाला असं गाडी असली तरी तुम्हाला असं काही वाटत नाही, आणि तुम्हाला एक विरक्ती येते आणि तुम्ही एकटं राहायला लागतात. तुम्ही जास्त लोकांना भेटत नाही, तुम्ही एकटेच राहता, पण खुश राहता, तुम्ही फार आनंदी राहता तुम्ही. हे त्याचं लक्षण आहे. त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट आनंद असतो, तो नेहमी खुश राहतो. त्याचे कपडे कसे असो, काय असो, त्याचं भान राहत नाही त्याला, तो मस्त आनंदी राहतो. मग त्याचे छंद असतात, त्याला कोणी बासरी वाजवते, कुणी गाई चारत बसते, कुणी बकऱ्यात चारत बसते, कुणी जंगलामध्येच फिरत बसते. एक अवलिया स्वरूपाचं ते त्याचं हे राहते. पण जे लोकांनी थोडेफार पुस्तकं वाचलेत काही जणांनी आणि स्वतःला तांत्रिक समजायला लागलेत, ते लोक जनतेची दिशाभूल करतात आणि तंत्रशास्त्राला बदनाम करतात. तसं नाही झालं पाहिजे. अगदी कोणाची पिळवणूक नाही झाली पाहिजे. आमचे आजोबा आहे ना, कोणाच्या घरी गेले, त्यांच्या गाईचं दूध आटलं असेल किंवा आणखी घरात काही प्रॉब्लेम झाला असेल, त्यांच्या छोट्या प्रॉब्लेम पासून मोठ्या म्हणून, त्या घरी पाणी सुद्धा नाही प्यायचे. बरं. त्या घरचं त्याचा मोबदला नाही घ्यायचा आपण. तो घेतला तर ती विद्या राहत नाही, ती शक्ती राहत नाही त्याकडे. आणि चांगल्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. एखाद्याचं चांगलं करायसाठी आहे ना, तुम्हाला बऱ्याच वस्तू लागतात. एखाद्या माणसाचा चांगला, एखाद्याचा धंदा, व्यवसाय प्रगती करायचं, प्रॉस्पेरिटीसाठी म्हणून म्हणलं, मग त्याला एक भरपूर साहित्य आहे. पण एखाद्याचं वाईट करायचं असेल, 4 उडीद आणि स्मशानाची राख. जसं एखादी बिल्डिंग बांधायला तुम्हाला फार मटेरियल लागते, बरेच दिवस लागतात, कष्ट लागते. पण जर का ती बिल्डिंग पाडायची असेल, एक बॉम्ब पुरेसा झाला. म्हणजे कोणती वाईट करण्याची शक्ती आहे, तिला जास्त एफर्ट लागत नाही, चांगलं करण्यासाठीच एफर्ट लागते. क्या बात. फार महत्वाचं वाक्य सांगितलं शेवटीला. मला तुमच्याशी आणखी तासनतास बोलता येईल आणि तुमच्याकडनं काढून पण घेता येईल, पण आता आपण शेवटाकडे जातोय. पुन्हा एक जाता जाता सांगा की वेगळे काही विषय घेऊन पुन्हा तुम्ही आमच्या भेटायला याल आणि आपण पुन्हा एकदा चांगले चांगले विषय घेऊन पॉडकास्ट करू. तुम्ही अजून काही सांगायचं? नाही, तुम्ही जो शेवटचा जो विषय म्हणताय ना, त्या विषयामध्ये एक विषय फार विलक्षण आहे. आजकाल लोकांचा भ्रम आहे, वशीकरण, किंवा काही जणांचा बिलीफ आहे वशीकरण. वशीकरण खरं काय आणि खोटं काय, सत्य किती ना असत्य किती, यावर आपण प्रयोगानं ह्या गोष्टी चर्चेला घेऊ शकू. आणि प्रेक्षकांचे आणि बरेच जणांचे काही प्रश्न असतील
ते सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच. त्यांना त्याची उत्तरं गेली पाहिजे. बिलकुल. आणि मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही ही गोष्ट मानू नका. भूत पिशाच्या मंत्र तंत्र अजिबात मानू नका. तुम्ही हा अनुभव घ्या. तुम्हाला वाटलं आहे तर आहे, तुम्हाला वाटलं नाही तर नाही. जर तुम्ही परमात्म्याला मानता तर आत्म्याला मानलंच पाहिजे. बरोबर, अगदी खरं. मला तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं. पुन्हा या आणि पुन्हा एक वेगवेगळ्या विषयावर आपण गप्पा मारू. निश्चित. थँक्यू सो मच. जय गुरुदेव. तर मित्र, हे होते रवींद्र गिरी सर. आपण ब्रेनमध्ये बत्ती पेटवणारे असे अनेक विषय घेऊन येणार आहोत. पाहत राहा ब्रेन बत्ती.